बघा एक वाटी मठ आहेत, गावठी मठ आहेत बघा, एकदम असे छोटे छोटे मठ आहेत, असे बारीक आहेत. ते दुसरे असतात ना ते हायब्रिड, ते थोडे जाड जाड असतात. हे बघा बारीक गावठी मठ आहे. आता हे धुवून स्वच्छ पाण्याने मी भिजत ठेवते. धुवून घ्यायचं 2 पाण्याने. धुतलेत बघा, आता भिजत ठेवते. झाकण ठेवते. हे रात्रभर भिजत ठेवायचे, सकाळी बांधून ठेवायचे. मठाला कसे मोड आले ते बघूया आपण आता. मठ बांधून ठेवले होते ना, इतके छान मोड आले त्याला. पण 1 वाटी मठ भिजत ठेवले त्याला, त्याचे किती झालेत बघा. असे असं बांधून ठेवायचं. छान असे मोड येतात बघा, इतके मोठे मोठे असे. इतकी मटकी झाली. आणि आपण विकत आणतो तर ती किती कमी असते. आता मी हवी तेवढी याच्यात काढून घेते आता करण्यासाठी, बाकीचे भरून ठेवते. बस आता इतकेच घेते मी. एवढी सफिशियंट आहे मला. 200-300 ग्राम मटकी मोड आलेली व किती सुरेख मोड आले त्याला. ही बाकीची सुकी करण्यासाठी मी ठेवून देते. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये. आपण आज मटकीची रस्सा भाजी करणार आहोत. हे बघा, ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतली आता. चला वळूया रेसिपीकडे आपण. आता पहिले मटकी आपण उकडून घेऊया. गॅसवरती कुकर ठेवले, याच्यामध्ये तेल टाकून घेते आता. तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, ते चांगले तडतडले की त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा चिरलेला तो टाकते आणि चांगलं परतून घ्यायचा कांदा त्याच्यामध्ये. कांदा परतवला की त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे 10-12 पाने टाकते. पाव चमचा हळद आणि फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट टाकते 1 चमचा, मोठा चमचा. ते पण परतून घेते. एक चमचा मीठ टाकते आणि आता मोड आलेली मटकी टाकून देते. हे पण परतून घ्यायचं चांगलं. किती छान मोड आलेत मटकीमध्ये. सुरेख. आता याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून ही मटकी शिजवून घेते. 1 ग्लास पाणी टाकते आणि 1 शिट्टी करून घ्यायची. जास्त शिट्ट्या नाही द्यायच्या, नाही तर मटकी जास्त शिजायची. अजून अर्धा ग्लास पाणी टाकते. कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी करून घेते. कुकरची शिट्टी होते तोपर्यंत इकडे 1 कांदा, 1 टोमॅटो भाजून घेते गॅसवरती. कांदा आणि टोमॅटो भाजला गेला. आता एवढा तुकडा खोबरं ठेवते भाजायला, कारण खोबरं लगेच जळून जातं ना, त्यामुळे.
हा झालंय कांदा खोबरा आणि टोमॅटो भाजून आता काढून घेते आणि याचे थंड करून याचे तुकडे करून घेते. कांदा खोबरं बघा असं कट करून घेतले. हे काळं त्याला तसंच ठेवले ह्याच्याने चव खूप छान येते. आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात अशा भरपूर साऱ्या आणि कांदा पण कट करून घेतला ते मिक्सरमध्ये असंच वाटून घेते. टोमॅटो काही कट केलेलं नाही, पाणी न टाकता वाटून घेते चांगलं. झालं बघा मसाला असा बारीक करून एकदम छान असा पाणी न टाकताच वाटलं असं छान असं. आपण आता फोडणी करून घेऊ. गॅसवरती कढई ठेवली आणि बघा उसळ पण आपली मऊसूत शिजली अशी मटकी. तेव्हा इतकी मऊसूत शिजली मस्त. गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकून घेते. एक पळी त्याला थोडं जास्त तेल टाकते. तेल तापलं की त्याच्यामध्ये मसाला टाकून घेते. चांगला 5 मिनिटं मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला परतला गेल्यावर चांगला आता याच्यामध्ये सुके मसाले ॲड करते. 1 चमचा पिवळा मसाला, 1 मोठा चमचा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर, आणि हे पण चांगले आता परतून घेतो. मसाले चांगले परतले गेले. आता याच्यात शिजलेले मटकी टाकून आता किती पातळसर दाटसर असावा त्याप्रमाणे आता याच्यात पाणी ॲडजस्ट करायचं. गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही याच्यात. इकडे पाणी पण गरम करायला ठेवलं. कुकर धुवून टाकते आणि याच्यात गरम पाणी टाकते. आता 5 ते 7 मिनिटं उकळायची. चवीनुसार मीठ टाकते. पहिलं पण 1 चमचा टाकलेले, आता 1 चमचा टाकून घेते. कोथिंबीर टाकून घेते. तर उकळ द्यायची 5 ते 7 मिनिटं चांगले. किती सुरेख झाली बघा मटकीची उसळ, मटकीची रस्सा भाजी. मोड आलेल्या मटकीची तरीदार रस्सा भाजी रेडी आहे बघा.
रेडी बघा आपली तरेची मोड आलेली मटकीची पातळ भाजी, रस्सा भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.